नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप पडवाल आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो ऑनलाईन गाईडमध्ये. बघा, सेतू अभ्यासक्रम आता संपलेला आहे. आता आपल्याला रेग्युलर अभ्यासक्रमाची अंमलबजावणी आजपासून करायची आहे. म्हणजे सुरुवातपासून आपल्याला रोजच्या अभ्यासाची अंमलबजावणी या ठिकाणी करायची आहे. तर आजपासून आपण सुट्टीतील घरचा अभ्यास हा आपण आपल्या चॅनलवर रोज इयत्ता 4वी व 5वीचा घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. जर आपण अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. विषय मराठी. चला तर मग आपण विषय मराठीचा सुट्टीमधील अभ्यास आजचा काय करायचा आहे. तर बघा, धरतीची आम्ही लेकरं ही एक कविता आहे, द ना गव्हाणकर यांनी लिहिलेली. ऐका, म्हणा व वाचा. तुम्ही यूट्यूबवरून ही कविता सर्च करू शकता, धरतीची आम्ही लेकरं. त्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या चाली लावू शकता. बघा, इथे कवीने शेतकऱ्याचं वर्णन केलेलं आहे. पीक आल्यानंतर शेतकरी ज्या आनंदामध्ये आहे त्याबद्दल इथे वर्णन केलेलं आहे की धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, की आम्ही धरतीची पुत्र आहोत. याच्यामध्ये खूप मोठं भाग्य आहे की आपण या धरतीवर जन्म घेतला आहे आणि या धरतीची आपण लेकरं आहोत. शेतावर जाऊया, सांगाती गाऊया. बघा, कवी काय म्हणतात की शेतावर जायचं, मस्त तिथे गाणं वगैरे म्हणायचं, झुमायचं वगैरे, तिथे नाचायचं आपण. राणी वनी गाती जशी रानपाखरं. रानपाखरं कशी आपली बेधुंदपणे इकडची तिकडे चिवचिव करत असतात, त्या प्रकारे तुम्ही रानावनात जायचं, तिथे चिवचिव करत राहायचं, तिथे गायचं, नाचायचं, खेळायचं शेतावर जाऊन, असे कवी म्हणत आहेत. मेहनत जिमिनीवरी केली वरीसभरी, आज आलं फळ त्याचं डुले शिवारं. बघा, जमिनीवर मेहनत केल्याच्या नंतर शेतकऱ्यानं वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ जेव्हा पिकाच्या मार्फत येतं तेव्हा ते एक वेगळा आनंद त्या शेतकऱ्याला असतो. आज ते फळ जे शिवारामध्ये डुलत आहे, जशी धान्याची कणस म्हणू द्या किंवा इतर काही धान्य म्हणू द्या, जेव्हा येतं तेव्हा ते जसं शिवारामध्ये डुलतं तेव्हा ती मेहनत तिथं पावली शेतकऱ्याची, असं इथून कवी सांगत आहे. शाळू जुंधळा मोती. शाळू ही एक ज्वारीची जात आहे, ठीक आहे, ज्वारीचा प्रकार आहे शाळू आणि जुंधळा. शाळू जुंधळा मोती चमचम चमकत्या ती. जशी ज्वारी आणि ते इतर धान्य कसे असे मोत्यांसारखी चमकतात, तर मोत्यांची साल बरी खाऊ बाकर. तर इथे कवीने त्या पिकाला मोत्यांची उपमा दिलेली आहे. हिरे मोती जसे असतात तशा प्रकारची उपमा इथे दिलेली आहे आणि ते मोती आम्ही वर्षभर खाणार आहोत, असं इथे कवी म्हणत आहे. स्थापू समानता पोलादी ऐक्यता, नाही धनी येत कोणी नाही चाकर. बघा, या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे की आपण सगळ्यांनी समानतेनं राहायचं आहे, कोणत्याही प्रकारचा भेदभाव वगैरे आपण करायचं नाही आहे. त्याच्यानंतर आपल्यामध्ये एक अशी एकी असली पाहिजे की पोलादी ऐक्यता आपल्यामध्ये असली पाहिजे. आपलं इथे कोणीही धनी नाही, कोणीही इथे चाकर नाही. धनी म्हणजे तुमचा मालक नाही, शेतकरी हा स्वतःचा मालक स्वतः असतो, त्याच्यामुळे इथे त्याला कोणीही धनी नाही आणि तो कोणाचा नोकरसुद्धा नसतो. तर कोणाच्याही गुलामीमध्ये न राहता शेतकरी समानता पाळतो. तशीच आपण समानता पाळायची मुलांनो, आणि आपण ऐक्यतासुद्धा पाळायची आहे. इथे आपलं कोणीही धनी नाही, कोणीही चाकर नाही. तर अशा प्रकारचं वर्णन या कवितेमधून, धरतीची आम्ही लेकरमधून द ना गव्हाणकर या कवींनी केलेलं आहे. तर या कवितेवर आधारित काही प्रश्न आहेत, ते आपण बघूया. प्रश्न पहिला, ज्वारीचे दाणे कसे चमकतात. तर कवितेमध्ये सांगितलेले आहे की ज्वारीचे दाणे मोत्यांसारखे चमकतात. तर या ठिकाणी लिहायचे, ज्वारीचे दाणे मोत्यासारखे चमकतात. प्रश्न तिसरा, शेतकरी शेतात कोणकोणती पिके पिकवतो. ज्वारी, बाजरी, गहू, भात, कडधान्य, असे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य शेतकरी शेतामध्ये पिकवतो. आता आपण इंग्रजीचा आजचा कोणता अभ्यास आहे तो बघणार आहोत. तर युनिट 1 ॲन ॲक्शन सॉन्ग. लिसन अँड रिपीट, रीड अलाउड अँड सिंग. कविता ऐका आणि म्हणा, मोठ्याने वाचा आणि चालीवर म्हणायची आहे. ही कवितासुद्धा तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल. तर यूट्यूबवरून तुम्ही शोधून ती चाल म्हणायची आहे. इथे चित्रामध्ये बघू शकता की विद्यार्थी इथे काय काय कृती करत आहे ते त्या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे. चला तर मग कविता बघूया. बघा, या ठिकाणी 2 कडवं दिलेली आहेत. बाकीची कडवं इकडे बघा, विद्यार्थ्यांच्या चित्रानुसार तुम्हाला दिसेल. इथे बघा, जॉईन हँड्स टुगेदर, क्लॅप हँड्स टुगेदर, इकडे डान्स टुगेदर, त्याच्यानंतर आहे टर्न अराउंड टुगेदर.
ठीक आहे. तर या चालीमध्ये ते एक एक शब्द तुम्हाला घालायचे. सुरुवातीला बघा, वी ऑल जॉईन इन अ सर्कल, वी ऑल जॉईन इन अ सर्कल, वी ऑल जॉईन इन अ सर्कल अँड सिंग अ सॉन्ग ऑर टू, अँड सिंग अ सॉन्ग ऑर टू. दुसरं कडवं आहे, वी ऑल sit down together, we'll all sit down together, we all be quiet together, now our singing is through. त्याच्यानंतर बघा, we'll all join hands together म्हणायचं आहे. we all join hands together and sing a song or two. त्याच्यानंतर will all clap hands together, we'll all clap hands together. त्याच्यानंतर we'll all dance together. त्या ठिकाणी नंतर विल ऑल टर्न अराउंड टुगेदर. तर ही कविता म्हणा मुलांनो आणि पाठांतर करून घ्या. खूप छान अशी कविता आहे आणि कृती तशी करा. विषय गणित. आता आपण गणितचा आजचा अभ्यास बघूया. तर बघा, या ठिकाणी भौमितिक आकृत्या विभाग पहिला, भौमितिक आकृत्या. तर मुलांनो आपण कोण बघणार आहोत. तर बघा बरं, इथे तुम्हाला कोण कुठे कुठे दिसत आहे. इतर घसरगुंडीच्या इथे कुठे दिसत आहेत कोण. त्याच्यानंतर बघा, सीडी व जमीन यामध्ये कोण कोण झालेला आहे ते बघा. कुठे दिसतोय तो बघा बरं. आणि त्याला बघा, मी तुम्हाला करून दाखवतो त्याला गोल. तर या ठिकाणी कोण झालेला आहे आणि इथे जमीन व शिडी यामध्ये असा कोण झालेला. बघा, या ठिकाणी झाडाचे खोड व फांद्यांमध्ये कोण दिसत आहे. तिथे बघा 4 कोण दाखवलेले आहेत अशा प्रकारचे. त्याच्यानंतर विजेचा खांब व जमीन यामध्ये पण कोण झालेला आहे. अशा प्रकारे तो कोण झालेला आहे. याप्रमाणे आपल्या परिसरात ज्या ठिकाणी 2 रेषा जुळलेल्या दिसतात तेथे कोण तयार होतो. जिथे 2 रेषा जुळतात त्याला कोण म्हणतात. तर तुमच्याजवळ असलेल्या या चित्रांमध्ये कोण दिसतो. ठीक आहे. अशी चित्रे तुम्ही काय करायचे, जमा करायची. त्यातील कोण पेन्सिलने दाखवायची. पेन्सिलने अशी ते त्याच्यावर रेषा मारायची आहे. हाताच्या कोपरापाशी तयार होणारे कोण बघा. तुम्ही हाताच्या कोपरापाशी जर हात असा फिरवलात तर तो कोणता कोण तयार होतो ते बघा. विषय परिसर अभ्यास 1. परिसर अभ्यास 1चा आजचा अभ्यास आपण बघूया. बघा, यामध्ये पहिलाच धडा आहे प्राण्यांचा जीवनक्रम. तर सांगा भाऊ मुलांनो की कुत्र्याचे पिल्लं आणि त्याची आई पहा. त्यांच्यात तुम्हाला काय साम्य दिसते का काही. तर हो. तर बघा, कुत्र्याची पिल्लं ही लहान आहेत आणि त्यांची आई मोठी आहे. फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी पहा. त्यांच्यात साम्य दिसते का. तर हो, नक्कीच साम्य दिसते. फुलपाखरू थोडं मोठं दिसतंय, अळी लहान दिसत आहे. सांगा पाहू. कोंबडी अंडी घालते, त्या अंड्यामधून पिल्ले बाहेर पडतात. तसं मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का. तर नाही. बघा, कोंबडी हे पक्षी आहे आणि सर्व पक्ष्यांची पिल्लं ही अंड्यातूनच बाहेर येतात. मात्र मांजर हे सस्तन प्राणी आहे, त्यामुळे त्यांची पिल्लं अंड्यातून बाहेर येत नाहीत. बघा मुलांनो, प्राण्यांची वाढ. तुम्ही बघितलं, शेळीचं करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्यात रूपात फारसा फरक नसतो. एकसारखेच ते असतात. मांजरीचं पिल्लं आणि मोठे मांजर यांच्यातील पण फरक बघा तुम्ही, तेवढा फारसा नसतो. पिल्लू आईच्या पोटात वाढतं, आईच्या पोटातून जन्म घेतं. हे प्राणी अंडी घालत नाहीत, हे लक्षात घ्या. पण काही प्राणी जे असतात जे अंडी घालतात. हा भाग तुम्ही व्यवस्थित नीट समजून घ्यायचा आहे, याचं वाचन करायचं आहे मुलांनो. आता आपण परिसर अभ्यास 2 याचा आजचा अभ्यास बघणार आहोत. चला तर बघूया. पहिलाच धडा आहे बघा, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. तुम्ही मूलतः त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, त्यांच्या तसबिरीला हार घालता. मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय अशा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता. कोण बरे हे शिवाजी महाराज. अशी कोणती मोठी कामगिरी केली त्यांनी. तर बघा, आपण हा संपूर्ण परिसर अभ्यास 2चा जो भाग आहे तो शिवाजी महाराजांवर आधारित जो इतिहास आहे त्यावर आधारित बघणार आहोत. बघा, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले होते, तुम्हाला सारांश मी सांगतो की तो मध्ययुगाचा काळ होता. त्या काळी सर्वत्र राजेशाही होती. सगळीकडे इथे राजा तिथे राजा तिथे राजा, सगळीकडे राजेच होते.
बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न होते. चैनविलास म्हणजे स्वतःच मजा करणे, स्वतःच ऐश करणे, याला म्हणतात चैनविलास. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलं. बघा, तर या काही राजांमध्ये काही निवडक राजे असे होते की त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलं. जसं उत्तरेतील मुघल सम्राट अकबर होता, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय. हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबरोबर शिवाजी महाराजांचंही नाव चांगल्या सन्मानाने घेतले जाते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. महाराष्ट्रामध्ये बघा, स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. बघा, महाराजांपूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये 400 वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हतं. 400 वर्षापूर्वी महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरच्या निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या 2 सुलतानांच्या आपसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते, ते प्रजेवर जुलूम करत होते. त्या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. त्यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत म्हणजे जनता, लोक. रयत सुखी नव्हती, लोक सुखी नव्हती. उघड उघड उत्सव करणे, पूजा करणे आता धोक्याचे झाले होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते, राहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे नुसता अन्याय माजला होता. अहमदनगरचा निजामशाह आणि आदिलशाह यांच्यामध्ये नेहमी लढाया होत. काही ठिकाणी बघा, देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते, पण रयतेकडेही त्यांचं लक्ष नव्हतं. देशावर त्यांचं प्रेम नव्हतं. प्रेम होतं फक्त वतनावर, जहागिरीवर. वतनासाठी ते एकमेकांसाठी भांडत, आपापसात लढत. त्यात रयतेचे खूप हाल होत. या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंधाधुंद माजली होती. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. भांडखोर वतनदारांचं त्यांनी वठणीवर आणले. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटींचा पराभव केला आणि न्यायाचे स्वतंत्र असे स्वराज्य निर्माण केले. जुलमी राजवटींचा पराभव केला, न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू, मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोगच झाला. संतांची कामगिरी आपण पुढील पाठात बघणार आहोत. याच्यावर आधारित एक स्वाध्याय आहे, तो स्वाध्याय आपण आता बघूया. प्रश्न पहिला, प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सम्राट अकबर व सम्राट कृष्णदेवराय, शिवाजी महाराज. प्रश्न दुसरा, शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले? शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं कार्य हाती घेतले. जर आपणास व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.